तर महाराष्ट्र मागच्या व्हिडिओमध्ये ग्रॅनीने आपल्याला धुतला, पण या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅनीच्या नाकावर टिचून तिच्या घरातून पळून जाणार आहे, ते सुद्धा तिची गाडी घेऊन. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हातारीचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे आता काय आपल्याला भीती राहणार नाही. किचन मध्ये काही सामान तर नाहीये. म्हातारी येते का नाही ते बघावं लागेल बाबा. माग आली म्हातारी आली. तर या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू आपण कार एस्केपचा. इथं स्पार्क प्लग भेटण्याची शक्यता असते तर खरी, पण ती म्हातारी माग आहे. शिट रे राव, मी माग बघितलंच नाही. ती म्हातारी कशी काय आली काय माहिती, पण मी माग बघितलं असतं तर वाचलो असतो. काय गाय होती मला त्या ड्रायव्हर चेक करायची एवढी काय माहिती. थांबा, मी युट्यूबवर एक ट्रिक बघितली होती, त्याच्यामध्ये तो वेपन कीचा न यूज करताय ना ते स्क्रू ड्रायव्हर पाडतो. हा वास तर मी फेकलाय खाली. ओय अरे, ही ट्रिक खरंच काम करते की राव. गॅसोलिन कॅन सुद्धा इथंच भेटलं, म्हणजे एक तर टेन्शन आपलं गेलेलं आहे. पहिलं खाली जाऊ, ते स्क्रू ड्रायव्हरने ना ते पॅनल खोलू, त्याच्यामध्ये चांगली कुठली की भेटली तर लयच बरी. कार की पाहिजे आणि पॅडलॉक की तर आपल्याला पाहिजे. अरे रिमोट कंट्रोल आहे, तर रिमोट कंट्रोलचं तसं सध्या तर काही काम नाहीये, पण तिथं काहीतरी सामान भेटू शकतं आपल्याला कामाचं. अरे असं अडकतं नाही, त्यामुळे मला ही गेमवाले नाही आवडत. हॉरर गेमवाले लय माझ्या बरोबर कटकार असताना करतात. हे काढलं दुसरा स्क्रू. प्ले हाऊस की रे, प्ले हाऊस की घेऊन मी काय करू. प्ले हाऊस की मला चावी भेटू शकते म्हणा, पण तरी त्याला कॉगवेल हुडकावे लागतील. दोन भाई मटन पेटन लावलंय रे ग्रॅनीने उघड्यावर. कॉगवेल एक अजून कॉगवेल पाहिजे, मग बहुतेक आपल्याला की भेटेल. ह्याच्याकडे कटिंग प्लायर्स आहे, आपल्याकडे सीड सुद्धा आहे. तसे कटिंग प्लायरची गरज आपल्याला पडणार आहे पुढे जाऊन. इथं दिसत तर नाहीये काय, पण इथं आहे ना ती कार बॅटरी असण्याची शक्यता आहे. आणि जर का आपल्याला कार एस्केप करायचा झालाच तर आपल्याला शॉटगन किंवा वेपन की लागल. हे उघडून ठेवतो म्हणजे कसं एमर्जन्सी सिच्युएशनला इथून डायरेक्ट उडी मारायला. बाई लपाछुपी खेळायचं म्हणते रे ही म्हातारी. माझा आहे ना या म्हातारीवर पूर्ण भरोसा आहे. मी असं नॉर्मली जरी चालायला लागलो ना तरी कुठून तरी येईल आणि मला धप्पा करेल. बाई म्हातारीचा किती दरारा असेल, मी बसून चालतोय रे बसून. ती म्हातारी कुठं आहे, त्या म्हातारीची लोकेशन कळायला पाहिजे, मग मी बिनधास्त त्या घरात फिरू शकतो. कारकी मध्ये सामान चांगलं भेटू तर शकतं. वेपन की भेटली तर लयच भारी होईल माझ्यासाठी. टेडी भाऊ काय म्हणता मग, तुम्हाला एक मजा दाखवू का. आता एक टेडीला मी हातात घेईन आणि बागरी आणि कशी पळत येईल. दुगदुग भाई या टेडीच्या कशी म्हातारी पळत आली. घे बाबा घे, तुझा टेडी घे आणि मला जाऊ दे एखाद्याचं का. ओय खाली नको जाऊ, खाली मला जायचंय. म्हातारे इकडे बघ. हा ये इकडे वरती जा वरती. मला खाली जायचंय बाबा, ते कार की उघडायचंय. नशीब बाबा ही म्हातारी वर गेली, नाहीतर आता माझे लागले असते. हे तर स्क्रू ड्रायव्हर आहे माझं, हे सुद्धा मला लक्षात ठेवावं लागेल. हॅमर काहीतरी चांगलं सामान भेटलं बाबा. आता इथून मी 2 ठिकाणाच्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. आता मी तुम्हाला आहे ना अजून एक मजा दाखवतो. आपण या म्हातारीला कोंडून टाकू. तुम्ही तुमच्या म्हातारी असं ट्राय नका करू. आली म्हातारी आली. ये दरवाजा बंद कर. इथं डंडी लाव. अरे लाव की लाव. हे ऑन करायचं. आता 1 मिनिटासाठी ग्रॅनी कोम्यात जाणार. भाऊ ही गाडी ना भंगारात विकली तरी 500 रुपयाच्या वर पैसे यायचे नाही. म्हातारी गेली 1 मिनिटासाठी कोम्यात. आता हे रिमोट कंट्रोल गेल तोपर्यंत आपण वर जाऊ, म्हणजे ग्रॅनी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. ह्याच्यात काहीतरी कामाचं सामान भेटू दे रे. नाही सगळं फालतू. एसीवर एस्केपची स्टिक भेटली फक्त. आणि नाही ह्या गॅसोलिन कॅन घेऊन आपण आहे ना खाली फेकू, म्हणजे कसं सगळे पार्ट्स असेंबल करायला सोपं जाईल. हे वही घेऊन पहिली वर जाऊ. आणि त्या रेंज सुद्धा भेटलंय मित्रांनो आपल्याला. मी पहिलं बघितलं नव्हतं का. आता पहिले पुस्तक लावून येतो, म्हणजे त्या म्हातारीकडून आपल्याला आहे ना ती की भेटल. हे ड्रायव्हर मी चेक केले नाहीत का. कॉगवेल सगळे लावून घ्यायचे का नको, पण जाऊ दे आता. चला हे काम तर झालं. आता हिनी चावी ड्रॉप करेपर्यंत आपण काय करू. अरे दरवाज्यात कुठं अडकतोय. अरे आंधळे बाबा, हे पोरगच आंधळे. म्हातारी आली पुनर्जन्म घेऊन, पण म्हातारी माग लागली. आता हिच्याहून मला पहिलं हिला गडवावं लागल. ही बघा म्हातारी. म्हातारी नवऱ्यावर टाइम स्पेंड करा का थोडासा. हा जोक मी किती वेळा मारणार आहे काय माहिती. कुठे गेली म्हातारी. थांबा, मग ही इकडे गेली म्हणल्यावर पहिलं आपण संडास वगैरे चेक करून घेऊ. नाही काय नाही. पहिलं तर हॅमर घेऊन त्या कावळ्यापाशी जाऊ, म्हणजे तिथं आपल्याला काहीतरी कामाचं सामान भेटण्याची शक्यता आहे.
ओय पार्ट ऑफ इंजिन काहीतरी कामाचं सामान भेटलं बाबा गॅसोलिन कॅन नंतर. आता आपल्याला फक्त बॅटरी, स्पार्क प्लग आणि 2 त्या चाव्या पाहिजे. मी आवाज इथं केला पण ही भैरी म्हातारी तिथं काय करते? हा होतं वयामानानुसार, आपण समजून घेऊ मित्रांनो, समजून उमजून घेऊ. मी तर म्हणतोय पहिलं वर जाऊ, कारण मग आपल्याला या हॅमरचं काम संपवता येईल. मग कटिंग प्लेयर्स घेऊन परत वर जाऊ आणि ते सेफ की घेऊ. तुम्ही विचार करत असाल मी असा येड्यासारखा का घंटी वाजवतोय, तर आपल्याला त्या म्हाताऱ्याला इथं बोलून घ्यायचंय, पण ती बैरी म्हातारी ऐकतच नाहीये. माझं मगाचपासून घंटी वाजवतोय तरी आहे ना. आली म्हातारी आली. आता या म्हातारीला आपल्याला फक्त गंडवायचंय आणि वर जाऊन ते प्लॅंक काढायचंय. अरे मला आता आठवलं, ते कटिंग प्लेयर्स तर त्या कावळ्याकडेच आहे. मग त्यासाठी आपल्याला परत खाली जाऊन ते बर्ड सीड घेऊन यावं लागेल. आणि बर्ड सीड मला वाटते बॅकयार्ड मध्येच होतं ग्रॅनीच्या. इथं मटनचं पीस आहे रे, कामाचं तर आहे, ड्रावर मध्ये काय नाहीये. मटनचा पीस यूज करायला आपल्याला ती स्पेशल की भेटली तर नाही. वेलची रंग यार इथं. अरे बापरे, ही म्हातारी सुद्धा आत्ताच यायची होती का? चला मग पहिलं आपण काय करू, ते बर्ड सीड घेऊन त्या पक्षाकडून कटिंग प्लेयर्स घेऊन येऊ. मित्रांनो प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. आपल्याला बर्ड सीड घेण्याच्या ऐवजी ही प्ले हाऊस वाली पझल सॉल्व्ह करायची, जेणे आपल्याला कुठली तरी की भेटायची चान्सेस वाढतील. आतापर्यंत यार त्या म्हातारीने ती स्पायडर की ड्रॉप सुद्धा केली असेल. आणि एक कॉगविल तर त्या कावळ्यापाशी फक्त एक अजून हुडकायचंय. हे प्ले हाऊसचे लॉक खोललं. आता लवकर वर जाऊ आणि एक कॉगविल घेऊन येऊ. अरे बापरे, आवाज झालाय. आता ती म्हातारी येईल. अय म्हातारी मागाचे. अरे तिने हे लावून ठेवलंय, तिथं ट्रॅप लावून ठेवलाय. आता वर नको बाबा, रिस्क नको घ्यायला, उगाच मोकार काहीतरी व्हायचं. थांबा थांबा थांबा, हा गनचा पीस घेऊन आपण त्या लॉकला डिफ्यूज करू शकतो. अरे अरे इकडून आली ती म्हातारी. अरे म्हातारीच्या चहा पियामध्ये काहीतरी मिक्स करून द्या ना, हिला बेहोशीची दवा पिवा. हे डिसमिस केलं लॉक. एक कॉगविल मी इथंच कुठेतरी बघितलं होतं. हा हे काय सापडलं. या कॉगविलला सध्या तर इथंच ड्रॉप करू. आपण कावळ्यापाशी जाऊन त्याचा सुद्धा कॉगविल घेऊन येऊ. सध्या तर ग्रॅनी वर आहे. अरे बापरे, नुसताच आवाज होतोय, नुसताच आवाज होतोय. उचल कॉगविल. एक कॉगविल लावलं बाबा. या घ्या प्ले हाऊस मधून काहीतरी चांगलं सामान भेटलं पाहिजे. पॅडलॉक की, हा पॅडलॉक कीच पाहिजे फक्त आपल्याला. हे बर्ड सेट घेऊन जाऊ, तिथून कटिंग प्लायर सुद्धा घेऊन येऊ आपण. सध्या तर हे बर्ड सीडला इथंच ड्रॉप करून कॉगविल घेऊन जाऊ. आय होप की बाबा त्या प्ले हाऊस मधून आपल्याला काहीतरी कामाची की भेटेल. का मास्टर की. बापरे, अरे बाबा मला काय पाहिजे होतं. हा एवढी मेहनत करून या गेमने काय दिले, मास्टर की. आता सेफ की पासून खूप अपेक्षा आहेत बाबा. हे कटिंग प्लेयर्स घेऊन वर जायचंय. अजून ती म्हातारी कुठे आहे ते सुद्धा माहित नाहीये मला. घे बाबा, इथं आवाज झालाय, ती म्हातारी येईलच आता. अरे ते हॅमरचं अजून काम आहे. ते आपल्याला कॅमेरा फोडायला हॅमर लागणार आहे. मग या हॅमरला सुद्धा घेऊन जावं लागेल रे वर. मी म्हणतोय त्या म्हातारीला हिथं बोलून घ्यावं, म्हणजे मी हिथून वर जाईल आणि तो कॅमेरा फोडून येईल. म्हातारी खाली तर आली नाही, पण मलाच आता रिस्क घेऊन वर जावं लागेल. हळूहळू जातो बाबा, कधी सुद्धा येऊ शकते ती म्हातारी. स्क्रूड्रायव्हर सुद्धा इथंच पडलाय. ट्रॅप लावून ठेवलंय रे म्हातारीने चांगलंच. स्पायडर की सुद्धा ड्रॉप झालेली आहे. आता पहिलं वर जाऊन बाबा प्लॅंक सुद्धा लावलं नाही का? मी नाही लावलं. हे प्लॅंक लावून घेतलं. हातोडा घेऊन पहिले ग्रॅनी कुठे बघू. अरे ग्रॅनी इथंच होती. कटिंग प्लायर सुद्धा आणायला परत खाली जावं लागेल रे मला. अरे कसली येडी म्हातारी. मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा स्वतःच तो पुतळा पाडती, मग स्वतःच परत बघायला येते. म्हणून मी या म्हातारीला कुठं येत नाही बाबा. सगळी चव घालवती. थांबा, आता लवकर जाऊन पहिलं ते कॅमेरा फोडू, मग खाली जाऊन कटिंग प्लेयर सुद्धा घेऊन यायची आपल्याला. शिट, आवाज झाला, फ्लोअर क्रॅक झाला. अरे म्हातारी पायऱ्यावरच होती, लगेच आली. एक काम करू, या व्हील चेअर सुद्धा आहे ना घेऊनच जाऊ. ह्याचं सुद्धा काहीतरी काम असेलच ना खाली. मी म्हणतोय पहिलं ग्रॅनीला आपण इथं बोलून घेऊ, म्हणजे कसं आपल्याला डायरेक्ट विदाऊट एनी टेन्शन वर जाता येईल. अरे इथं आवाजच आहे ना, पण मला वाटतंय आपल्याला डायरेक्टच वर जावं लागेल. एक काम करायचं का, ही बेलला नाही का कापू शकत आपण? यार ही बेल खन 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 वाजत राहते नुसती.
चला ही वायर कट करून पटकन सेफ की घेऊन खाली जायचंय आपल्याला. आवाज झालाय. ग्रॅनी आली. उडी मार लवकर, उडी मार. संडासात हे चेक केलं होतं का मी? मला वाटतं अरे ग्रॅनी चिटिंग नको करू. अरे चिटिंग करते राव. होय आता मी काय केलं मला माझंच कळालं नाही. मी काहीतरी केलंय पण नशीब माझं बाबा वाचलो. ह्याच्यात काय? अरे शिट रे, रस्टी पॅडलॉक की. काय करू रस्टी पॅडलॉक की? किती कष्ट घेतले मी सेफ की घ्यायला आणि त्याच्यात भेटलं काय? रस्टी पॅडलॉक की. अरे रस्टी पॅडलॉक कीचं काय करू बाबा मी? चांगले पॅडलॉक की दिली असती तर मी एक वेळेस अरे ही म्हातारी एकतर चांगलं सामान भेटे ना, त्याहून ही म्हातारी माझं पिछे सोडा ना. थांबा पहिलं ही स्पायडर की घेऊन आता आपल्याला खालीच जावं लागेल. ते शेवटचा पर्याय. अरे बापरे, या म्हातारीला गंडावणं सोपं आहे पण ही म्हातारी सारखीच भेटत राहिली आहे मला. अरे काय चाललंय बाबा? टेबलातच कुठं अडकतोय मी? ते ग्रॅनी एकतर माझा पिछा सोडा ना, त्याच्यात माझा कॅरेक्टर हा टेबलातच अडकतोय. इथं काय सामान आहे? वेपन की बाबा, काहीतरी सामान भेटलं एवढ्या वेळानंतर. एक काम करू, आपण हे वेपन केलं इथंच ड्रॉप करू, म्हणजे इथून बाहेर पडल्यावर लगेच आपल्याला वेपन घ्यायला. अरे बापरे, आपल्याला माहिती ती तिकडं जाणार रे. मग आपण इथलं एक्सप्लोर करून घेऊ. इथं कायच नाही, वरती जावं लागलं आपल्याला. पार्ट ऑफ शॉटगन. पण आपल्याला वेपन की भेटली त्यामुळे गरज तर नाहीये. अरे तो व्हील चरंग आणायचा विसरलो बाबा, तो आणायला परत वर जावं लागल. म्हातारे तू गप झोप नाही एका ठिकाणी. गुडघे दुखतील अगं तुझे. मला किती काळजी आहे तुझी बघ. फक्त प्रॉपर्टी नाव करून जा माझ्या. अरे बाबा इथंच थांबली म्हातारी. हा व्हीलचेअर कुठं ड्रॉप केलं होतं मी? बाथरूम मध्ये ना. उचल ह्याला. बघितलं म्हातारीने. माझा स्क्रूड्रायव्हर सुद्धा वरतीच आहे बाबा. तो स्क्रूड्रायव्हर सुद्धा मला घ्यावा लागणार आहे. पण सध्या तर फक्त व्हील चरंग घेऊनच खाली जातो. मी हा व्हील चरंग आणलाय तर खरं, पण ह्यानी होतं काय हे मला सुद्धा नाही माहिती. मकडं तर नाहीये इथं. थांबा इथं लावू. हा आता हे फिरवायची गरज आहे का ह्याला? मला वाटतं ह्याला फिरवावं लागल. बघ बरं. नाही फिरवावं तर नाही लागत. पण ह्याने ओपन काय झालं? इथं काय ओपन झालंय का? नाही रे, इथं सुद्धा काय नाही ओपन झालं. मग ह्याने झालंय तर झालंय काय? मला वाटतंय त्या लिफ्टच्या बाजूला काहीतरी झाला असेल हे व्हील चरंग लावल्यामुळं. अरे बाबा, हा मकडा लय डेंजर आहे. या मकड्याच्या नादालाच लागायचं नाही बाबा. कसा दिसतोय बापरे हो. ग्रॅनीच्या पाळीव प्राण्यांमध्ये हे गेलं. मकडा गेला. मकडा ह्या साईडला गेला ना. आता आपण पळत इकडं जाऊ, लिफ्टच्या बाजूने जाऊ. राव यावेळेस नाही तसं काय झालं पाहिजे. मागच्या वेळेस फुटलं होतं ते पेटी. ती 2 नंबरची चूज केली होती, पण यावेळेस सुद्धा मी 2च नंबरची चूज करणार. मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की मी एकदा चुकू शकतो, दुसऱ्या वेळेस नाही चुकू शकत. बाबो, ह्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात बाय द वे. अरे बापरे, हे गेमवाले माझ्या बरं चांगलीच शाळा करतात. मला माहिती होतं ते की बाबा काहीतरी गडबड असणार आहे, तरी मी दुसरा ऑप्शन चूज केला. थांबा स्क्रू ड्रायव्हर घेऊन आता आपण खाली जाऊ, म्हणजे आपल्याला इथं परत यावं नाही लागणार. थांबा पहिलं बघू दे तो मकडा कुठं जातोय. अरे मकडा थांबलाय. राईट जाणार की लेफ्ट जाणार? राईट जाणार की लेफ्ट जाणार? राईट जाणार की लेफ्ट जाणार? अरे बाबा, दोघांचं सुद्धा नाही ऐकलं. मकडा डायरेक्ट माझ्याकडे पळत आलाय. कळतंय का? पळत कुठं गेला नाही माहिती. आता मी रिस्क घेऊन डायरेक्ट त्या स्क्रू पॅनलच्या रूम मध्ये जाणार आहे. होईल ते होईल. इथं जाऊन स्क्रू खोलावे लागतील पहिला आपल्याला. काय याच्यात काय स्पार्क प्लग. बापरे, एक तरी बाबा कामात सामान भेटलं एवढ्या वेळापासून. थांबा ह्याला इथंच राहू दे. पहिला आपण आहे ना ते वरती जाऊन ते पेटेत चेक करू तिथं काय. आणि तो मकडा, अरे मकड्याच्यात राहत आहे ना, तर मग पटकन या साईडला जाऊ. तो मकडा तिथं येतो तोपर्यंत. अरे डार्क होल. वाचलो, नशीब बाबा वाचलो. स्पेशल की फायनली बाबा, फायनली स्पेशल की भेटली. आता त्या मटनचं काहीतरी यूज होईल, काहीतरी.
तो मकडा खालीच आहे का? अरे रे 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 रे, वर घे बाबा, वर घे. तो मकडा इथंच आहे. गेला. लवकर दार खोल, लवकर पळा. इथं समोर सुद्धा काहीतरी आयटम असतं, पार्ट ऑफ शॉटगन. तसे आपण शॉटगन पूर्ण करू शकतो, पण गरज नाही, कारण आपल्याकडं ऑलरेडी वेपन. अरे या मकड्याच्या तर थांबा, आपण इथं जाऊ, म्हणजे मकडा आतून असा फिरून येईल, तोपर्यंत आपण इथून कल्टी खाऊ शकेल. पळ. अरे पळ, लवकर. स्पार्क प्लग सुद्धा राहिले रे. स्पार्क प्लग घ्यायला आपल्याला परत जावं लागणार आहे तिथं. ह्याला इथंच ड्रॉप करतो, पहिलं जाऊन ते स्पार्क प्लग घेऊन येतो. अरे बाबा, जायच्या अगोदरच तो मकडा मागं लागला. काय संबंध तरी होता का आता? ओ, तर ते व्हीलचेअरिंग मुळे आहे ना, इथे एक जेल असती, ती जेल आहे ना निघून जाती. वेंच हँडल सुद्धा भेटलंय आपल्याला. कामाची सामान भेटायला लागलेत. पहिलं मला वाटतंय आपण स्पार्क प्लग घेऊन यावा. नाही, इथं काय नाही आता ह्याच्या बॉक्स मध्ये, नाही काय नाही. थांबा, पहिलं ह्याला इथं ड्रॉप करू, मग स्पार्क प्लग घेऊन येऊ. एक हळूहळू टप्प्याटप्प्यात गोष्टी कराव्या. उचल स्पार्क प्लग, उचल. झालं, संपलं. आता या खालच्या जागे पासून माझा काही संबंध नाही. पहिलं त्या मकडा बघू दे बाबा, कुठे आहे मकडा? नसला पाहिजे. हा, नशीब बाबा. स्पेशल की घेऊन वर जाऊ. स्पेशल की का वेपन की घेऊन? पहिलं वेपन घ्यायचं. नको, पहिलं स्पेशल की घेऊ, आणि तिथं जाऊन मीटचं पीस सुद्धा तिथंच आहे, त्यामुळे तिकडून जे काही सामान भेटल, आय होप की तिथून काहीतरी कामाचंच सामान भेटल. अरे ही म्हातारी माझ्या मागं हात धुवूनच लागली. आता हिला गंडवायला मला 10-15 मिनिटं जातील. तसं सगळं तर सामान भेटलंय आपल्याला, फक्त कार बॅटरी आणि पॅडलॉक की पाहिजे. ही लावली चावी, आणि आता फक्त मटनचं पीस घेऊन वर जायचंय. आय होप की बाबा तो मकडा माझ्या हमला नाही करणार. इथं काहीतरी कामात सामान भेटू दे र. काय चेन कटर. शिट रे, अरे चेन कटर घेऊन मी काय करू रे? शिट, मला वाटलं कार बॅटरी तरी मिळेल इथं. तर चेन कटरला तर मी खाली ड्रॉप केलंय, म्हणजे ग्रॅनी तिकडं जाईल आणि मी इकडून कल्टी खाऊ शकेल. पहिलं बघू दे बाबा ती ग्रॅनी येते का नाही, रिस्क घ्यायचंच नाही. आंधळ्या भोकाच्या. अरे एकतर बाबा कसं वसं गेम चांगली चालली आहे, फक्त एक पॅडलॉक की आणि कार की पाहिजे, त्याच्या सुद्धा हे असा ह्याच्यात अडकल्यावर. एक काम करू, हे वेन चॅन्डल घेऊन वर जाऊ, ह्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगलं सामान भेटण्याची शक्यता आहे. ओय वॉटरमेलन, प्लीज ह्याच्यातून पॅडलॉक की, प्लीज ओय फायनली मित्रांनो, पॅडलॉक की सुद्धा भेटली. आता फक्त आपल्याला कार बॅटरी पाहिजे, तिचं सुद्धा लोकेशन मला माहिती आहे, फक्त कन्फर्म करायचं राहिलंय. थांबा, हे पॅडलॉकीचं लॉकच उघडून टाकू ना, टेन्शनच मिटवून टाकू. आता आपल्याला कार बॅटरीसाठी लागणार आहे गन, कारण खाली बेसमेंट मध्ये एका ठिकाणी कार बॅटरी. गन घे. थांबा, पहिलं त्या ग्रॅनेड शूट करू, म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही आपल्या मनावर. चला ग्रॅनी, आता तुम्ही 1 मिनिटासाठी कोम्यात जावा, तोपर्यंत आम्ही कार बॅटरी हुडकतो. इथं कार बॅटरी असण्याची शक्यता तर असते, पण कन्फर्म माहित नाही. कार बॅटरी. चला मित्रांनो, आता आपण करणार आहे ग्रॅनी मध्ये पहिल्यांदा कार एस्केप. आता आपल्याला फक्त जे बिखरलेले पार्ट आहेत त्यांना असेंबल करायचे. थांबा, ह्याला इथंच ड्रॉप करून पहिला आपण इंजिन घेऊन येऊ. हे बघा, इंजिनला आहे ना आपण इथं ड्रॉप करू. ग्रॅनी तिकडे गेली बघा. आता आपल्याला विषय काय करायचा आहे, किचन मध्ये जाऊन ते हे घेऊन यायचंय, रेंच घेऊन यायचंय. ग्रॅनी मला वाटतंय मागच आहे. मी पूर्ण फिरून आलोय, कारण ते मग घंटा वाजलना. रेंज घे. थांबा, पहिले इंजिनचा पार्ट लावून घेऊ, म्हणजे रेंज आणि इंजिनचं काम संपून जाईल. मग कार बॅटरी, मग स्पार्क प्लग तर इथंच आहे मला वाटतंय ना. हे लावलं इंजिन. एक काम करू, आपण ग्रॅनीला अडकवायचं का? मला वाटतं पहिलं आपण ग्रॅनीला अडकून घेऊ, म्हणजे कसं टेन्शनचा माहोल राहणार नाही.
आले 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 ग्रॅनी आले आपल्या जाळ्यामध्ये आणि अशा तऱ्हेने आपण ग्रॅनीला केलेलं आहे नॉकआउट. आता फक्त आपल्याला जाऊन बाकीचं सामान गोळा करायचंय. थांबा मी म्हणतो पहिले स्पार्क प्लग लावून घेऊ, म्हणजे कसं छोट्या छोट्या गोष्टी लावल्यानंतर ते रेंजचं काम थोडंसं मोठं आहे. हे स्पार्क प्लग सुद्धा लावून झाला. भाई हे गॅसोलीन भरतोय ना, मला असं वाटतंय कोणतरी मुततंय. रेंज रेंज रेंज. आता रेंजचं काम झालं की फक्त कार बॅटरी आणि त्याच्यानंतर आपण ग्रॅनच्या घरातून हे लास्टचा स्क्रू सुद्धा झाला. आता पटकन जाऊन फक्त आपल्याला कार बॅटरी घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण पळणार आहे मित्रांनो ग्रॅनीच्या घरातून. ही घेतली कार बॅटरी. पहिल्यांदा मी एस्केप करतोय ग्रॅनीच्या घरातून. खोलून ठेवू म्हणजे कसं विषय होणार नाही. इथून आता फक्त कार की घेऊन आपल्याला इथून फरार व्हायचंय, पण त्याआधी आपण पहिलं ग्रॅनीला इथून कोंडूया, कारण ती आपल्या कार्यक्रमामध्ये बाधा टाकू शकते. आली म्हातारी आली, म्हातारी आली, म्हातारी आली. म्हातारीला करा लॉक. अरे रे 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 ग्रॅनीला वाईट वाटतंय रे. तुम्ही खूप वाईट करता ग्रॅनी बरोबर. असं करतं का कोण? रिवर्स घे रिवर्स घे. नाही पहिलं आपण आहे ना हे बोनट बंद करू, म्हणजे कसं दिसायला थोडं चांगलं दिसेल. आज जा स्टार्ट कर गाडी. रिवर्स 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 रिवर्स. आता आपल्याला फक्त ही भिंत फोडायची. जय श्रीराम. अरे फुटली नाही. परत एकदा ग्रॅनी गेली रे. ग्रॅनी 1 मिनिटासाठी परत गेली. आता अशा तऱ्हेने मित्रांनो आपण झालेलो आहे ग्रॅनीच्या घरातून फरार. ग्रॅनी आपल्याला बघत आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.